नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा जोर चांगला वाढलेला आहे. आज रात्री देखील पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात काही भागात पाहायला मिळू शकते. सर्व अंदाज पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब केलं की रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला पाहूयात सविस्तर अंदाज. आत्ताचा विचार केला तर आपल्याला नांदेड जिल्ह्याकडे देखील पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे. चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो. हिंगोली, जिंतूर, लोणारपर्यंत परिस्थिती चांगली आहे. वाशिम, चिखली चांगला पाऊस बरसलेला आहे. सिल्लोडपर्यंत चांगला पाऊस बरसलेला आहे. काल देखील चांगला पाऊस झालेला आहे. अजून वातावरण पोषक आहे. 30 शक्यता इकडे येणारचे जळगाव, धुळेचा भाग असेल या भागापर्यंत राहणार आहे. नंदुरबारपर्यंत देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो, परंतु हा पाऊस तुरळक ठिकाणी आहे. हा देखील अंदाज लक्षात घ्या. जसे इकडे पुणे, साताऱ्याचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढेल. त्यातली त्यात जे घाट माथ्यावर जे आहे ते मुसळधार स्वरूपाच्या सरी देखील पाहायला मिळतील असा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर हलका पाऊस, बीड जिल्ह्यात मध्यम पाऊस, धाराशिव मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच पंढरपूर, बार्शी, पेठ, तुळजापूर या भागात तुरळक ठिकाणी मोजक्या सरी पावसाच्या होतील. अन्यथा जास्त जोर राहणार नाही असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. ही शक्यता नांदेड, चंद्रपूरकडे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र कालच्या पेक्षा थोडासा जोर काही ठिकाणी कमी राहील. मात्र विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील. त्यातली त्यात नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूरच्या भागापर्यंत जोर चांगला राहील. गडचिरोलीच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती, अकोला या भागापर्यंत पावसाची तीव्रता चांगली राहणार आहे. तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव कमेंट करून कळवा. जे शेतकरी मित्र आपल्या जिल्ह्याचे व नाव कमेंट करून कळवतील त्यांना रोजची रोज त्या जिल्ह्याबाबत अपडेट दिली जाईल. तालुक्याचे देखील नाव कळवू शकता. रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. धन्यवाद.